नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवत आहोत लाल भोपळ्याची कढी. त्यासाठी एक 10-15 ओल्या खोबऱ्याचे काप, एक छोटी हिरवी मिरची आणि अद्रक, एक तुकडा आणि अर्धी वाटी दही लागणार आहे आपल्याला. आणि हा जो लाल भोपळा आहे ना, तो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलाय. त्याची साल नाही काढली मी, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काढू शकता. आणि आपल्याला लागणार आहे कोथिंबीर आणि एकदम बारीक पातळ अशी चिरलेल्या आणखी 2 हिरव्या मिरच्या. तर सगळ्यात पहिले आपल्याला वाटण करायचं या कढीसाठी. तर ही कढी आपण लाल भोपळा वापरून बनवतोय, तर ते वाटण आता मी बनवते एकदा. सर्वात आधी या मिक्सरच्या भांड्यात आपण 10 ते 15 हे खोबऱ्याचे काप टाकलेत, ओलं खोबरं आहे हे. आणि त्याचसोबत एक छोटासा तुकडा आल्याचा बारीक कट केला आणि एक हिरवी मिरची. आता तिखट प्रमाण तुम्ही जेवढं घेता तेवढं मिरची थोडीशी इथे वाढवली तरी चालेल आणि लसूण वगैरे घातलं तरी चालणार आहे. आता हे मिश्रण पटकन बारीक व्हावं म्हणून एक चिमूटभर आपण मीठ घालून घेऊया आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा इथे जिरं घालूयात. आता हे मिश्रण वाटताना आधी कोरडंच वाटूया. जर ते बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी ऍड करायचं नंतर. हे मिश्रण मी आता वाटून घेते एकदा. हे वाटण असं एकदम बारीक शक्य तितकं बारीक मी केलंय, थोडं थोडं पाणी घालून. आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. तर सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये आपण हे जे दही घेतलंय ना, त्यात थोडंसं मी पाणी घातलंय आणि आता ते मला थोडं मिक्स करायचंय, म्हणजे त्यातल्या ज्या गाठी आहेत ना त्या बारीक झाल्या पाहिजे किंवा दही एकदम एकसर झालं पाहिजे, त्यात गाठी नाही राहिल्या पाहिजे. आता इथेच आपल्याला थोडंसं यात 1 ते 2 चमचे बेसन पीठ ऍड करायचंय. आता मी हे अंदाज अर्ध्या वाटीचा घेतलाय, कारण दही आंबट आहे. दही जर जास्त आंबट नसेल तर तुम्ही 1 वाटी देखील वापरू शकता. यात थोडंसं मी 1-2 छोटे चमचे बेसन पीठ घालून घेते आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय. आता कढीला थिकनेस येण्यासाठी आपण बेसन पीठ वापरतो. तुम्ही इथे बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता जर तुम्हाला बेसन नको असेल तर. आता ह्याचे सर्व गोळे आपण असे करून घेऊन मस्त याला एकसारखं करूयात. आता हे गोळे सगळे फुटलेत. यात मी थोडंसं आता अजून पाणी घालून घेते आणि मिक्स करणार आहे. साधारणतः अजून 1 वाटी पाणी मी घातलंय. तुम्हाला जितकं हवं त्या अंदाजे तुम्ही प्रमाण थोडं मागे पुढे करू शकता. आता हे मिश्रण आपलं तयार झाले अशा प्रकारे. आता कढीची तयारी मी अशी का करून घेतली आहे, कधी कधी काय होतं घाईघाईत आपण काही गोष्टी करायच्या राहून जातो आणि मग ती जी फोडणी बनते ना ती थोडीशी पटकन करपते. तसं होऊ नये म्हणून हे सर्व काही आपण आधी करून घ्यायचं, म्हणजे फोडणीला मस्त आपण हे घालू शकतो पटकन आणि फोडणी जळत नाही. ही कढई आता मी गरम करून घेतली आहे. त्यात एक मोठा चमचा तेल घालूयात. खरं तर इथं तूप घातलं तरी चालतं, त्याची जास्त छान चव लागते. मी हे शेंगदाणा तेल वापरते इकडे. आणि आता एक तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी, थोडीशी चांगली कडकडीत तडतडून घेऊया. नंतर जिरं घालायचं त्यात आपल्याला. आता इथे एक चमचाभर आपण जिरं टाकूया. त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, एक सुटी लाल मिरची घालते मी. तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. फक्त एक वेगळ्या चवीसाठी टाकतो आपण हे. त्यानंतर ह्याच्या बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या आहेत ना त्या घालूया आणि आता याला एकदा व्यवस्थित परतून घेऊया. आणि मेन म्हणजे ना, फोडणी एकदा तुमचं तेल गरम झालं ना गॅस थोडा बारीकच ठेवायचा, म्हणजे फोडणी प्रॉपर होते आणि जळत पण नाही. आता यात आपल्याला हिंग घालायचं आहे. मस्त एक अर्धा चमचा हिंग मस्तपैकी. आणि इथे एक थोडीशी मी हिरवी कोथिंबीर घालते. परत एकदा आपण ह्याला मिक्स करूया. आता ही मस्त खमंग फोडणी तयार होती आपली. आता खरं तर इथे तुम्ही लाल मिरची किंवा हळद घातली नाही घातली तरी चालेल. मी एक अर्धा चमचा हळद घालते
आणि एक अर्धा चमचा लाल तिखट कलर येण्यासाठी. हे दोन्ही पण तुम्ही स्किप केलं तरी चालेल, पण हे मला आवडतं असं म्हणून मी टाकलंय. आता ही फोडणी झाली मस्त. आता यात आपण आपले लाल भोपळा घालून घेऊया. हा मस्तपैकी इथे आपल्याला आता थोडा बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं आहे. आता यात जो मसाला वाटण बनवलं होतं ना ते पण आपण टाकूया तिथेच. आणि थोडं मिक्स करूयात. आता 1-2-3 मिनिटं याला चांगलं परतून घ्यावं लागणार आहे, म्हणजे तो भोपळा थोडा लवकर मऊ होईल. आता हे चांगलं 2 मिनिटं मी परतून घेतलंय. आपण जे वाटण बनवलं होतं ना खोबऱ्याचं ते पण मस्तपैकी परतलं गेलं इथे. आता यात काय करायचं, एक छोटा चमचा साखर घालायची, म्हणजे जे दही जर जास्त आंबट असतं तर ते थोडं बॅलन्स होतं आणि चव पण येते छान. आणि एक चिमूटभर मीठ घालूयात, म्हणजे काय होईल, हे भोपळा पटकन बारीक व्हायला मदत होते. आणि आता ह्याला व्यवस्थित परतून घेऊया. बघू शकता मस्त कलर दिसतो ह्याचा. अशा प्रकारे आता हे आपल्या कढी तयार होतीये. थोडी रेसिपी मोठी आहे कारण प्रोसिजर पण मोठी आहे, तर नक्की तुम्ही पूर्ण बघा. आता यात आहे ना अगदी किंचित मी पाणी घालते, 2 चमचे, म्हणजे काय होईल, भोपळा आपला शिजून घेऊयात आपण मस्त. हे बघा छान असं तवंग आलाय. आता मी याच्यावर झाकण ठेवते ना 3-4 मिनिट. ह्याला चांगलं व्यवस्थित काय करूयात आपण शिजवून घेऊया. एक 5 ते 6 मिनिटानंतर हा भोपळा चांगला शिजलाय आपला. बघू शकता पाणी पण कमी झालंय आणि हा असं गाळ झालाय. भोपळा थोडासा पातळ चिरायचा, म्हणजे लवकर शिजतो चिरते वेळी. आता हे जे आपलं आपण दही आणि बेसन मिक्स करून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मी ढवळून घेते आणि आपल्याला ते आपल्या कढईत ऍड करायचंय मस्त. आता हे असं यात ऍड करून घेऊया. आता बऱ्यापैकी मी 2 वेळा थोडं थोडं मीठ घातलंय, तर चवीनुसार थोडंसं पुन्हा मीठ घालते. एकदा चांगलं हलवून घेऊया. मस्त कलर आलाय, असा हा लाल भोपळा दिसतोय. मस्त चव लागते अशा कढीची. आता याला आपल्याला बारीक आचेवरती ना थोडं मीडियम काय करायचंय, उकळे काढायची आहे. तर थोडी मी आधी हिरवी कोथिंबीर घालून घेते आणि यातलं दही फुटू नये म्हणून याला ना थोडंसं असं कंटिन्यू हलवत राहायचंय उकळी येईपर्यंत, म्हणजे हे दही आपलं फुटत नाही, कढी चांगली बनते. आता याला 3-4 मिनिट लागतील. असं आपण एकाच दिशेने मस्त फिरून घेऊयात. आता याला एक छोटीशी उकळी यायला सुरुवात झाली आहे. कढी ही जास्त आपल्याला उकळवायची नसते, एका उकळीनंतर ह्याला बंद करावं लागतं, नाही तर ते दही जास्त फाटू शकतं. बघू शकता अशी मस्त ही आपली कढी इथे तयार झाली आहे. तर पोळी भात भाजी पोळी भाकरी किंवा भात किंवा फुलका यासोबत खूप मस्त लागते, टेस्टी. नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर या रेसिपीज आवडत असेल बघताना नक्की प्लीज एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. अशा नवीन रेसिपीज आपण जास्तीत जास्त बनवण्याचा मी प्रयत्न करते, तर तुम्ही पण तसाच प्रतिसाद द्या ही विनंती आहे माझी. तो आता ही आपली कढी रेडी झाली. चला, ही अशी मस्त कढी मी आता यात सर्व केली आहे. बाजरीची भाकरी, ही मटकी आणि हरभऱ्याची उसळ आहे, आणि ही आपली घरी बनवलेली लाल चटणी. असा हा मस्त मेनू नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.